नवनीत राणा यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, कारण सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवलेलं आहे। सिद्धार्थ शिंदे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। सर, सुप्रीम कोर्टामध्ये काय झालं? कारण 4 ओळीचं जजमेंट न्यायमूर्तींनी वाचल्याचं बघायला मिळालं। 4 ओळीचं त्यांनी फक्त ऑपरेटिव्ह पार्ट वाचलेला आहे। जजमेंट डिटेलमध्ये आपल्याला 1-1.5 तासात प्राप्त होईल। त्यांनी फक्त सांगितलेलं आहे की जात पडताळणीने जो निर्णय दिला होता तो बरोबर योग्य आहे। म्हणजे त्यांच्या सुप्रीम कोर्टाच्या मताप्रमाणे नवनीत राणांचं सर्टिफिकेट हे व्हॅलिड आहे आणि त्याची व्हॅलिडिटी जी दिली गेली होती ती बरोबर आहे। तुम्हाला आठवत असेल 2021 मध्ये हायकोर्टाने सांगितलं होतं की हे सर्टिफिकेट बोगस आहे आणि त्यांच्यावर दंड पण ठोठावला होता। त्याच्यानंतर 2021 मध्ये ते त्वरित इथं सुप्रीम कोर्टात आले आणि सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती। आज त्या मॅटरमध्ये मेन जजमेंट आलेली आहे। दोन्ही जजेसनी एकमताने जजमेंट दिली आहे की जात पडताळणीने जे सर्टिफिकेट राणांना दिलं होतं ते योग्य आहे आणि बरोबर आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय सेट असाइड केला आहे। नवनीत राणांचा जो अपील होता तो अलाव केलेला आहे। पण असं असताना सर, मुंबई हायकोर्टानं निकाल देताना खूप मोठे ताशेरे जे आहेत ते ओढलेले होते। असं असताना सुप्रीम कोर्टाने निकाल बदलल्याचं आपल्याला बघायला मिळतं। ते ताशेरे जरी ओढले गेले होते तरी लगेचच त्यांनी राणांनी सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती प्राप्त केली होती 21 मध्येच, आणि आता सुनावणी पूर्ण झाली आणि आज जजमेंट आली। त्यामुळे आता हायकोर्टाचं जे जजमेंट होतं ते थोडक्यात रद्दच ठरवलं गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की जात पडताळणीने जे सर्टिफिकेट त्यांना दिलं होतं ते योग्य आहे आणि बरोबर आहे। हायकोर्टाचे असे निर्णय रद्द ठरवण्याचं सुप्रीम कोर्टाकडनं प्रमाण किती असतं किंवा असे होतात? खूप जवळजवळ रोजच असे निर्णय बदलले जातात। बऱ्याच वेळेस असं काही नाही आहे की हायकोर्टाचे निर्णयच उचलून धरले जातील सुप्रीम कोर्टमध्ये। सुप्रीम कोर्टच्या जजेसला काय वाटतं, त्यांचं आकलन काय आहे त्याच्यावर ते ठरवतात आणि ह्या दोन्ही जजेसला एकमताने वाटलं आहे की जात पडताळणीने दिलेला निर्णय बरोबर होता आणि हायकोर्टाचा निर्णय त्यांनी अमान्य केला आहे। आनंदराव अडसुळांनी खरं तर याचिका दाखल केली होती। अडसुळांपुढे आता काही वेगळे पर्याय आहेत का या सगळ्या संदर्भात? आता ह्याच्यानंतर एक पुनर्विचार याचिका आणि मग क्युरेटिव्ह वगैरेचा पर्याय असतो, पण आपल्याला माहीतच असतं की त्याच्यात काय जास्त चान्स नसतो। हा निर्णयच फायनलच मानला जाईल। त्यांना पुनर्विचार वगैरेचा पर्याय आहे, पण त्याला वेळ पण खूप लागतो आणि त्याच्यात निर्णय बदलण्याची शक्यता खूपच कमी असते। म्हणजे आता थोडक्यात एका वाक्यात नवनीत राणा पुन्हा खासदार लढवण्यासाठी त्यांचा आता मार्ग मोकळा झाला, ते आज अर्ज भरू शकतात? हो, भरू शकतात। भरलाही असेल किंवा भरू शकतात। आता त्यांची व्हॅलिडिटी जर बरोबर ठरवली गेली आहे सुप्रीम कोर्टाकडून तर ते आता त्यांना मुभा आहे अर्ज भरायची। निश्चितच हे सिद्धार्थ शिंदे होते आणि यांनी खरं तर स्पष्ट केलेलं आहे की एक प्रकारे नवनीत राणा यांचा मार्ग जो आहे तो मोकळा झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे नवनीत राणा आपला खासदारकीचा अर्ज भरण्यासाठी त्यांना एक प्रकारे मुभा मिळालेली आहे। त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये नवनीत राणा आपला अर्ज जो आहे तो अमरावतीमध्ये भरणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राजू गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।